कोल्हापूरची जागा ही शिवसेनेची, ती काँग्रेसला सोडलेली नाही। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलेले आहे। शाहू महाराजांनी मशाल चिन्हावरती लोकसभा लढवावी असं राऊत यांनी म्हटलेलं आहे। शाहू महाराज शिवसेनेकडून लोकसभा लढल्यास आनंदच होईल असं सुद्धा पुढे संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। संजय राऊत यांचं कोल्हापूर लोकसभेवरनं हे मोठं विधान। शिवसेनेचा अद्याप छत्रपती शाहू महाराजांशी लोकसभा लढण्यासंदर्भात चर्चा झालेली नाही। तर काँग्रेसने काय सांगितले मला माहित नाही, की शिवसेनेची जागा असल्यामुळे आम्ही सगळ्यांनी मिळून श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांशी चर्चा करावी असं आम्हाला सुचवलं आहे। पण आता आम्हाला छत्रपतींना विचारावं लागेल, त्यांना विनंती करावी लागेल की ती जागा शिवसेनेची असल्यामुळे ते मशाल या चिन्हावर लढण्यास त्यांची मान्यता आहे का। कारण छत्रपतींनी स्वतः अशा रिंगणात उतरावं की नाही याच्यावरती लोकांचे काही वेगळे मतप्रवाह आहे। आम्ही छत्रपतींना मानतो, त्यांच्या विचारधारेला मानतो, शाहूजींच्या। कोल्हापुरात त्यांना प्रचंड मान आहे, महाराष्ट्रात त्यांना मान आहे। त्याच्यामुळे त्यांनी निर्णय घ्यायचा आहे, जागा शिवसेनेकडे आहे। तर महाविकास आघाडीमधल्या घडामोडींवरती बोलण्यासाठी आपल्यासोबत विक्रांत शिंदे आपले प्रतिनिधी सध्या आहेत। विक्रांत, आपण बघतोय की ठाकरेंची शिवसेना ही कोल्हापूरसाठी अजूनही अडून आहे। पश्चिम महाराष्ट्रामधली ही जागा काही शिवसेनेला सोडायची नाहीये, काँग्रेसला ती द्यायची नाहीये आणि अशीच भूमिका आज कुठेतरी संजय राऊत यांनी सुद्धा मांडलेली आहे। दुसरीकडे आपण बघतोय की उद्धव ठाकरे यांचं बळ वाढताना पाहायला मिळत आहे। आज सुद्धा पक्षप्रवेश होत आहेत आणि तिसरीकडे मित्रपक्ष जे आहेत ते उद्धव ठाकरे यांचा शब्द हा इंडिया आघाडीमध्ये किती महत्त्वाचा आहे हे सगळं अधोरेखित करताना पाहायला मिळतात। कसं बघायचं या सगळ्या उद्धव ठाकरे गटातल्या घडामोडींकडे विक्रांत? गुरुप्रसाद, आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जेव्हा पक्ष फुटला, एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून बाहेर पडले, त्यानंतर आता शिवसेना हे नाव आणि चिन्ह त्यांना मिळालं असलं तरी सुद्धा तेव्हापासून शिवसेनेमध्ये जितकी फूट पडत चालली, जितके नेते बाहेर जात आहेत, नगरसेवक बाहेर जात आहेत, आमदार बाहेर जात आहेत, त्याच ताकदीने इतर पक्षातील जे पदाधिकारी आहेत ते पदाधिकारी असतील किंवा मग कार्यकर्ते असतील जे मोठ्या प्रमाणावर शिवसेनेत येत आहेत, ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत। मागच्या काही दिवसातली उदाहरणं द्यायची झाली तर काही नावं आहेत। संजोग वाघेरे हे मावळ मतदारसंघातून अजित पवार यांचं विश्वासू मानले जाणारे संजोग वाघेरे हे शिवसेनेत आले। या व्यतिरिक्त सांगायचं झालं तर आज जालिंदर सरोदे जे आहेत ते शिवसेनेत येत आहेत। एक मोठी यादी आहे, त्या यादीबद्दल सांगायचं झालं तर किरण माने जे अभिनेते आहेत त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय आणि ठाकरेंची बाजू ते आता आक्रमकपणे मांडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। घाटकोपरमध्ये मनसेला खिंडार पाडून ते जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत ते ठाकरेंच्या शिवसेनेत आलेले आहेत। भाजपचे सचिव सुधीर खातू यांचा काही दिवसांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश झालाय। भाजपचे नेते एकनाथ पवार हे सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेत आले आणि त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला खिंडार पडला अशा प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या। त्यामुळे